हॅलो, रामराम मित्रमंडळी. मी आज नांदेड येथे माझी मोठी बहीण परागबाई सोनटकेच्या घरी आलेलो आहे. कारण सांगण्याचं कारण आहे की नशीब आणि कष्ट याची जर जोड चांगली असली तर त्याला देवसुद्धा रोखू शकत नाही. याचं कारण असं आहे की माझी बहीण जी आहे परागबाई, तिचं मूळ गाव बौर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली हे आहे. तर तिचं लग्न 1975 साली झालेलं आहे. तिच्या लग्नाचं एक सांगतो, नशिबाची एक बाब सांगतो. ती आम्ही तिच्या घरी सोयरिकीला गेलो त्यावेळेस तिचं खरं सांगावं का आहे तर बलवतदारीची माणसं असल्यामुळे कुटुंब खेड्यामध्ये आधीच येत राहते, फार गरीब माणसं. तरी त्या परिस्थितीमध्ये तिचं एक पत्राचं घर होतं आणि 2 कोटे होते, शेड होते. त्यांच्या घरी शेळ्या वगैरे होत्या. 2-2.5 एकर जमीन होती. आणि आमचे मेहुणे जयवंतराव सोनटके हे शेती करायची. शेती करून आपला धंदा करायचे, व्यवसाय. त्या धंद्यामध्ये एक बलवतदारीचं काम म्हणून त्यांनी आपला वसुली करायची बलवतदारीमधून. ते नावी समाजाचे. बरं, ते सांगायचं म्हणजे कसं, तिला मग 1976ला एक मुलगा झाला, 1979ला एक मुलगा झाला. हे दोन्ही मुलं आमच्या वडिलांनी गावाकडे आमच्या इकडे घेऊन आलेले आहे. कारण का आमच्या इथे गावामध्ये शिक्षणाची सोय होती आणि तिथं गरिबीचा दिवस असल्यामुळे शिक्षण होणार नाही या दृष्टीने त्यांना आमच्या इथे घेऊन आले. मुलं शिकले, चांगले झाले. 10वी पास झाले. 10वी पास झाले. एक मुलगा D.Edला झाला. D.Edला लागून लगेच नोकरीला लागला. दुसरा मुलगा पण थोडा हेल्दी होता. तो हदगाव येथे शिकायला, कॉलेजला शिकायला होता. शिकायला असून त्यांनी पोलीस भरतीसाठी ट्राय केला. लगेच तो पोलीसमध्ये लागून गेला. अशा याच्यामध्ये परिस्थिती सुधरून इतकी सुंदर त्यांची झाली. मग त्यांनी दोन्ही मुलं नोकरीला लागल्यावर दोघांचे लग्न झाले. एका मुलाला माझीच मुलगी दिलेली आहे. ती मुलगी पण शिक्षिका आहे. अशी त्यांच्या घरी 2-3 कर्मचारी झाले. त्याने नांदेडला आले. नांदेडला आल्यावर त्यांनी 2000ला नांदेडला येऊन त्यांनी एक प्लॉट घेतला. प्लॉट घेऊन सुंदर प्लॉट बांधून काढला. कर्ज वगैरे त्यांना मिळालं, घर मिळालं. म्हणून सांगतो नशिबाची. तिच्या लग्नाच्या वेळेस त्याच्या घराची आणि त्यांचं मूल्य जर म्हणलं तर शून्य होतं. शून्यातून विश्व म्हणून हा कष्टामुळं आलं. कष्टाला बी थोडी नशिबाची साथ पाहिजे. आणि जयवंतराव खूप कष्टी होते. गावातली जमीन काही थोडी दुसऱ्याची काही करायची, त्याच्यातून उदरनिर्वाह करायचा. आणि आमच्या बाबांनी त्या लेकरायला इकडं आणल्यामुळं त्यांचं पूर्ण नोकरी लागेपर्यंत इकडं शिक्षण झालं. आता इथे सध्या तिच्या घरी बसलेलं आहे. सांगायचं कारण मला हेच वाटालं आहे, तर एवढ्या मोठ्या सुंदर घरी तिच्या बसलो मी आज की तिच्या सोयरीकीच्या वेळेस मी पत्रामध्ये बसलो होतो. त्यांच्या इथं पंखासुद्धा नव्हता. तर ती परिस्थिती, या परिस्थितीमध्ये जवळजवळ आता सांगतो तुम्हाला 1975 आणि 2025 50 वर्षाच्या काळामध्ये तिची पूर्ण परिस्थिती बदलून अजून तिचं एवढं दैव उघडून गेलेलं आहे. सोन्यासारखं इथं 2000 स्क्वेअर फूटमध्ये 12 रूम बांधलेले आहे, किरायालय. आणि तिच्या सुनाला नोकरी, मुलाला नोकरी. आणि लेकरंसुद्धा इथं चांगल्या शाळेत आहेत. मोठ्या मुलाचे मुलं इंजिनिअरिंग काहीतरी करतात. आणि छोट्या मुलाचा आमचा नातू जे आहे इथे केंद्रीय विद्यालयात 5वी वर्गामध्ये वर्ग 1 क्लासमध्ये एकदम हुशार आहे. तर कष्ट तुम्हाला सांगतो एवढंच की हात जोडून कष्ट करीत जा. आणि कष्ट करून नशीब उघडतेच. नशीब थोडं साथ द्यायला पाहिजे. हिच्या नशिबानं साथ दिली. आता ही एवढी आहे की देवपूजा वगैरे करून देवावर विश्वास ठेवून एवढं आणि काम दिवसभर करतात. देवाला आता अर्धा-पाऊण तास तिला लागते. म्हणून तुम्ही सर्वांनी देवावर विश्वास ठेवा, कष्ट करा. नशिबाने तुम्हाला साथ देवो तशी आमच्या बहिणीला दिली आहे. म्हणून मी तिच्या घरी बसलो आहे. एवढं याच्या मला थोडं आनंद वाटला म्हणून मी आज हा व्हिडिओ टाकतो. आणि एवढं तुम्ही ऐकून हे करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बस. राम राम.